नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे. आज एक नवीन विषय घेऊन आले मित्रांनो. आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. समोर बघू शकताय सुंदर अशी डाळिंब बाग आणि एक डाळिंब बागेतील शेवटचा अंतिम टप्पा आहे मित्रांनो. बघू शकताय कशा प्रकारची डाळिंब बाग आहे. पूर्णरित्या संपूर्ण झाड हे फळांनी भरून आहे मित्रांनो. आपल्यासोबत शेतकरी आहेत, बघू शकताय. खास करून एक विशेष म्हणजे बागेचं रोप हे साधारणतः 22 ते 23 महिने म्हणजे जवळजवळ अजून 2 वर्षसुद्धा पूर्ण नाहीत मित्रांनो या रोपाला. आणि पहिल्यांदाच डाळिंबीची बाग धरली आणि सुंदर अशी फळांची संख्या झाडाला बघू शकताय तुम्ही. साधारणतः एक झाड 1.5 कॅरेटच्या आसपास माल देऊ शकते मित्रांनो. कॅरेटमध्ये साधारणतः 18-20 किलो माल बसतोय आणि सरासरी 22 ते 25 किलो एका झाडाला माल निघणार मित्रांनो. अशा पद्धतीची फळांची साईज आहे आणि फुगवणसुद्धा कलर बघू शकताय. या व्हरायटीचं नाव मित्रांनो रेड पर्ल, एक नामांकित अशी व्हरायटी आहे मित्रांनो. जास्तीत जास्त शेतकरी वर्ग या व्हरायटीचा उपयोग करत असतो. आणि सुंदर अशी पहिल्यांदाच धरलेली बाग आणि पहिल्याच वर्षी सुंदर असं यश शेतकऱ्यांना मिळालेले आहे मित्रांनो. बघू शकताय 22 ते 23 महिने पूर्ण झालेले आहेत रोपाला आणि आता सध्या ह्या बागेला 6.5 महिने झाले धरून. आणि त्याच पद्धतीचं रिझल्ट बघू शकताय. संपूर्ण झाड हे डाळिंब भरून आहे मित्रांनो. आणि एक चांगल्या प्रकारचा रेट आता सध्या मार्केटमध्ये चालू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा असते चांगल्या रेटची. त्याच पद्धतीनं ह्या वर्षी डाळिंब पिकाला चांगल्या पद्धतीचा रेट आहे. कमी खर्चात आणि अनुकूल परिस्थितीत डाळिंब पीक आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो मित्रांनो. काही स्लरी असतात, घरगुती उपाय असतात, त्या पद्धतीनं बागेची जोपासना करून आपण डाळिंब पीक घेऊ शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आटपाडी तालुक्यातील आरिकरोडी गावामधील 2 व्यक्तींनी सुंदर अशी डाळिंबाची बाग फुलवलेली आहे. तुम्ही बघू शकताय. आपल्यासोबत नामांकित असे द्राक्ष बागायतदार जयेश मिटकरी आणि संतोष मिटकरी आहेत. त्यांनी नवीन डाळिंब बागेला एक चालना दिली आणि आता ती डाळिंब बागायतदार झालेले आहेत मित्रांनो. बघू शकताय कशा पद्धतीचं रोप आणि जो रोप आहे त्या रोपाला जो माल लागलेला आहे तो मित्रांनो संपूर्ण असा गच्च्यात माल आहे मित्रांनो. खोडाला माल आहे, जेणेकरून झाडाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही मित्रांनो. कारण माल लागल्यावर असते मित्रांनो. ज्या पद्धतीनं माल हा रोपाला लागतोय, कळी जशी फुलते त्या पद्धतीनं आपण हे रोप आणि त्यावरील फळ धरू शकतोय मित्रांनो. जास्तीत जास्त शेंड्याला फळ असणं हे झाडाला किंवा त्या रोपाला परिपक्वरित्या फुगवण किंवा
आकार देत नाही मित्रांनो. ती एक कमकुवत काडी असते आणि ज्या पद्धतीनं एक गच्च्यात खोडाची जी काडी असते त्याला माल जास्तीत जास्त लागला तर फुगवण आणि त्या रोपातून जास्त प्रकारची ताकद फळापर्यंत पोचत असते आणि कोणत्याही प्रकारची झाडाला हानी होत नाही मित्रांनो. बघू शकताय शेतकऱ्यांसुद्धा तेच म्हणणं येते मित्रांनो, माल हा गच्च्यात लागला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त फळ हे फुगवण या दृष्टिकोनातून पाहायला मिळते. बघू शकता मित्रांनो, आता सध्याचे रेट पाहता या डाळिंब बागेला मागणी आलेली आहे मित्रांनो आणि साधारणतः 190 रुपये के-जी म्हणजे 190 रुपये किलो सरासरी या रेटने या बागेला मागणी झाली आहे मित्रांनो. आपण जर डाळिंब शेती करत असाल आणि तुमच्याही ठिकाणी व्यापारी असतील आणि तुमच्या बागेला कशा पद्धतीनं रेट आला आहे मागितली आणि सुंदर अशा रीतीनं याही वर्षी डाळिंब रेट एक उत्तेजनार्थ आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहायला मिळतं. ह्याच्या पाठीमागं मित्रांनो जवळजवळ 2 वर्षाची मेहनत आहे. कोणत्याही पिकाला एक वेळ ही मर्यादित असते मित्रांनो, जेणेकरून डाळिंब पीक हे साधारणतः 1.5 वर्षाच्या पुढील रोपाला जर आपण धरणी केली तर चांगलं असते, जेणेकरून डाळिंबाचं खोड हे मजबूत व्हायला लागते. त्या पद्धतीनं भविष्यात आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात. त्याच पद्धतीनं समोर बघताय ती बाग 1-1.5 वर्षानंतर शेतकऱ्यांनी या डाळिंबाला धरण्याची प्रोसेस केली आणि आता तुम्ही पाहू शकताय रिझल्ट. जसं की आपण सांगितलं 22 महिन्याची रोपांना पूर्ण दिवस झालेले आहेत आणि आता बाग धरून जवळजवळ 6.5 महिने पूर्ण झालेले आहेत आणि त्याच पद्धतीनं रेड पर्ल एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो. बघू शकताय रिझल्ट समोर आहे. कोणत्याही प्रकारचा एक चुकीचा संदेश किंवा चुकीची माहिती आपल्या व्हिडिओ माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवणार नाही याची आम्ही मित्रांनो, कारण लाईव्ह बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीचं रोप आहे किंवा त्या रोपांवरील फळांची संख्या बघू शकताय. 20 ते 25 किलो या पद्धतीनं प्रत्येक रोपाला फळ निघणार मित्रांनो. अजून एक 10 ते 12 दिवस या मालाची फुगवण होणार आहे मित्रांनो. साईज अजून वाढणार आहे. तुम्ही शेतकरी वर्ग आणि खास करून डाळिंब जे बागायतदार आहेत त्यांनी नक्की कमेंट करा, हा माल नक्की किती दिवसात येईल. तुमचा अनुभवानुसार कमेंट करा. आपणही नवीन शेतकरी असाल तर एक मोलाचा संदेश किंवा मार्गदर्शनरित्या चांगली कमेंट करा, जेणेकरून इतर शेतकरी वर्ग असेल त्यांच्यासाठी फायद्याचं ठरेल. एक चांगला अनुभव शेतकऱ्याला असेल आणि त्यातून जर इतरांना फायदा होत असेल तर नक्कीच कमेंट करा, जेणेकरून नवीन बागायतदार असतील जे इच्छुक आहेत डाळिंब बाग लागवडीसाठी त्यांच्यासाठी फायद्याचं ठरेल. आणि आपण शेतकऱ्यांना विचारलं की झाडांमधील अंतर किती आहे. मित्रांनो, एका रोपामधील अंतर साधारणतः 7 फुटाचं आहे आणि सरीमधील अंतर साधारणतः 12 फुटाचं आहे मित्रांनो. आणि योग्यरित्या साईज अंतर याच्यावर अवलंबून असते मित्रांनो, कारण जेवढी दाटण असेल त्याच पद्धतीनं
त्याला अत्यंत निगा राखण्याची गरज आहे मित्रांनो. बघू शकता कशा पद्धतीचे डाळिंब बाग आहे. नवीन शेतकरी असाल डाळिंब बागेसाठी इच्छुक तर नक्कीच एक अनुभवी शेतकऱ्यांकडून सल्ला घ्या, त्याच्यानंतर डाळिंब बागेत उतरा. साधारणतः एक 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न मिळवून देणारी ही डाळिंबाची बाग आहे मित्रांनो. 1 एकराला कमी आणि 1 एकराच्या लगभग त्याच्यामध्ये संपूर्ण आपण रोप विचारले शेतकऱ्यांना तर 425 झाडं त्या जागेवरती आहेत मित्रांनो. 1 एकराला थोडंसं कमी आहे, बघू शकता.